नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक रवींद्र पारधी, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर या ठिकाणी इतिहास विभागात कार्यरत आहे। आज या ठिकाणी आपल्याला तृतीय वर्ष कला शाखेच्या विषयाअंतर्गत 20व्या शतकातील जगाचा इतिहास या विषयाअंतर्गत हुकुमशाहीचा उदय या घटकावर आपल्याला प्रकाश टाकायचा आहे। जगातील लोकशाही सुरक्षित राहावी, लोकशाहीला धक्का पोहोचू नये ह्या गोष्टीसाठी या पहिल्या महायुद्धामध्ये सहभाग नोंदवला किंवा उडी घेतली। अमेरिकेने युद्धात सहभाग घेतला आणि पूर्ण युद्धाची समीकरणं बदलली। युद्धाची जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये आपल्याला बदल झालेला दिसून येतो। ताज्या दमाच्या अमेरिकेने युद्धामध्ये सहभाग घेतला आणि अमेरिकेच्या सैन्याला वेगवेगळ्या आघाड्यांवर आपल्याला विजय मिळालेला दिसून येतो। अशा प्रकारे शेवटी अमेरिकेच्या सहभागातून दोस्त राष्ट्रांना विजय मिळाला। दोस्त राष्ट्रांच्या बाजूने विजयाचं पारडं फिरलेलं दिसून येतं। अशा प्रकारे अमेरिकेने जगातील लोकशाही सुरक्षित राहावी तसंच लोकशाहीला धक्का पोहोचू नये ह्या गोष्टीसाठी युद्धामध्ये सहभाग नोंदवला आणि दोस्त राष्ट्रांना विजय मिळवून दिला। अशा प्रकारे लोकशाहीचा जरी या ठिकाणी विजय झाला असेल तरी देखील हा विजय क्षणिक होता, काही काळापुरता आपल्याला पाहायला मिळतो। कारण अल्पावधीतच आपल्याला दुसऱ्या महायुद्धाची परिस्थिती निर्माण व्हायला सुरुवात झालेली दिसून येते आणि अल्पकाळातच दुसऱ्या महायुद्धाला देखील सुरुवात झालेली दिसून येते। अशा प्रकारे युरोपातील विविध राष्ट्रांमध्ये हुकुमशाहीचा या पहिल्या महायुद्धानंतर आपल्याला उदय झालेला दिसून येतो। का तर पहिल्या महायुद्धानंतर जरी लोकशाही राष्ट्रांचा विजय झाला असेल, पहिल्या युद्धामध्ये जरी इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका सारख्या राष्ट्रांनी विजय संपादित केला असेल तरी देखील हा विजय किंवा हा विजयाचा आनंद क्षणिक होता। अल्पकाळातच या जर्मनी, इटली सारख्या राष्ट्रांमध्ये हुकुमशाही तत्वप्रणाली स्वीकार करणाऱ्या राष्ट्र पुढे आली। या राष्ट्रांमध्ये हुकुमशाह उदयास आले आणि त्यांनी त्या ठिकाणी आपलं प्रशासन त्या ठिकाणी निर्माण केलं, वर्चस्व निर्माण केलं आणि संबंधित राष्ट्राचं पूर्ण अधिकार आपल्याकडे एका केंद्रित त्यांनी केलेले दिसून येतात। अशा प्रकारे इटली सारख्या राष्ट्रामध्ये देखील हुकुमशाही तत्वप्रणाली उदयास आली। मुसोलिनी नावाच्या व्यक्तीनं या इटली राष्ट्राचे बहुतांशी अधिकार आपल्या हातात घेतले आणि इटलीचं प्रशासन हुकुमशाही तत्वप्रणालीनं चालायला सुरुवात झाली। अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम पाहिजे पहिल्या महायुद्धानंतरची इटली कशी होती। पहिल्या महायुद्धानंतरची इटलीची परिस्थिती काय होती हे आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यावं लागेल। पहिल्या महायुद्धाच्या आधी सुरुवातीला संपूर्ण युरोपचं विभाजन 2 गटामध्ये झालेलं होतं। पहिल्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर म्हणजे युद्ध सुरू होण्याच्या आधी युरोप खंडातील अशी परिस्थिती होती की 2 सक्षम गट एकमेकांसमोर उभे ठाकलेले दिसून येतात। वेगवेगळ्या राष्ट्रांच्या मनामध्ये मतभेद निर्माण झालेले दिसून येतात। संघर्षमय परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्यातील पहिला गट आहे त्रिराष्ट्र मित्र गट। या गटामध्ये जर्मनी, इटली आणि फ्रान्स सारख्या राष्ट्रांचा सहभाग होता। तर त्रिराष्ट्र एकजूट गट जो होता त्यामध्ये इंग्लंड, फ्रान्स आणि रशिया सारख्या राष्ट्रांचा सहभाग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। अशा प्रकारे दोन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकले आणि संघर्षमय परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली दिसून येते। मात्र या दोन्ही गटांमध्ये इटलीचा कोणत्याही गटामध्ये सहभाग आपल्याला पाहायला मिळत नाही। पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीला इटलीनं अलिप्ततेचं धोरण या ठिकाणी स्वीकारलेलं दिसून येतं। कारण त्याला ऑस्ट्रियाच्या ताब्यात असणारे इटालियन प्रदेश हवे होते, म्हणून इटलीनं कोणत्याही गटामध्ये सहभाग न घेता अलिप्ततेचं या ठिकाणी धोरण स्वीकारलेलं दिसून येतं। मात्र या गोष्टीचा फायदा या ठिकाणी दोस्त राष्ट्रांनी घेतला आणि दोस्त राष्ट्रांनी इटलीला आपल्या गटामध्ये सहभाग करून घेण्याचा या ठिकाणी विचार केलेला दिसून येतो। त्यातूनच एप्रिल 1915 मध्ये दोस्त राष्ट्रांनी इटलीशी एक लंडनचा तह केला आणि या गुप्त करारामध्ये इटलीचे प्रदेश पुन्हा युद्धानंतर इटलीचे प्रदेश देण्यात येतील अशा प्रकारचं आश्वासन या दोस्त राष्ट्रांनी या ठिकाणी दिलेले दिसून येतात।
अशा प्रकारे पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर दोस्त राष्ट्राने दोस्त राष्ट्राने असं आश्वासन दिलं की इटली या राष्ट्राला इटलीचे हक्काचे प्रदेश पुन्हा वापस करण्यात येतील किंवा इटालियन प्रदेश पुन्हा मिळवून देण्याचं आश्वासन या ठिकाणी वेगवेगळ्या राष्ट्रांनी दिलेलं दिसून येतं. मात्र प्रत्यक्षात पॅरिस शांतता परिषद भरली आणि या पॅरिस शांतता परिषदेमध्ये इटलीचा जो प्रधानमंत्री आहे ऑरलँडो नावाचा प्रधानमंत्री, या प्रधानमंत्र्यांना आपल्या राष्ट्राच्या अपेक्षा किंवा हा लंडनचा जो तह झाला या तहातील अटी त्या ठिकाणी व्यक्त केल्या. अशा प्रकारे या तहातील अटी या पॅरिस शांतता परिषदेमध्ये पूर्ण होणं गरजेचं होतं किंवा इटलीचे प्रदेश पुन्हा देणं गरजेचं होतं. मात्र या गोष्टीला अमेरिकेला ही गोष्ट मान्य नसल्यामुळं इटलीच्या अपेक्षा या ठिकाणी भंग पावलेल्या दिसून येतात. इटलीचं या ठिकाणी फसवणूक झालेली दिसून येते. या ठिकाणी विशेषतः टिरोल, ट्रॅटिनो आणि डाल्मेशिया हा जो प्रदेश आहे हा प्रदेश इटलीच्या अधिकाराखालचा होता. या प्रदेशामध्ये इटालियन जनतेचं अस्तित्व मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. मात्र हे प्रदेश इटलीच्या हक्काचे प्रदेश इटलीला या ठिकाणी दिले गेले नाही. म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर इटलीची फसवणूक झालेली दिसून येते. जो झालेला करार आहे हा करार या विजित राष्ट्रांनी धुडकावून लावलेला दिसून येतो. अशा प्रकारे इटलीच्या ठिकाणी फसवणूक झालेली दिसते. वास्तविक पाहता पहिल्या महायुद्धात इटालियन सैनिक प्राणपणाने लढलेले होते. मोठ्या प्रमाणात इटलीने सहभाग घेतला आणि या विजित राष्ट्रांना विजय मिळवून दिलेला दिसून येतो. वेगवेगळ्या आघाड्यांवर इटालियन सैनिकांनी आपला पराक्रम दाखवून दिलेला होता. मात्र युद्धानंतर इटलीच्या पदरामध्ये निराशा पडली. दोस्त राष्ट्रांनी दिलेला शब्द पाळलेला नव्हता. इटलीची फसवणूक या ठिकाणी झालेली दिसून येते. अशा प्रकारे या परिस्थितीमध्ये इटालियन जनतेच्या मनामध्ये एक असंतोषाची लाट पसरली. विजित राष्ट्रांच्या विरोधी एक असंतोषाची लाट आपल्याला इटालियन जनतेच्या मनामध्ये दिसून येते. अशा प्रकारे या महायुद्धामुळे इटलीतील आर्थिक परिस्थिती पूर्णच बदलली. कर्जाचा मोठा बोजा इटली या राष्ट्रावर आपल्याला निर्माण झालेला दिसून येतो. अशा प्रकारे हा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी इटलीने काय केलं, जनतेवर मोठ्या प्रमाणात कर आकारणी केली. जनतेकडनं ज्यादा कर वसूल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला दिसून येतो. अशा प्रकारे इटली राष्ट्रानं काय केलं, सरकारी तिजोरीतील खळखळाट भरून काढण्यासाठी आपल्या जनतेवर मोठ्या प्रमाणात कर आकारणी केली. जनतेकडनं जास्तीत जास्त कर आकारला गेला. परिणामी आधीच दारिद्र्यामध्ये जगत असलेले जनतेचं मोठ्या प्रमाणात शोषण झालं. जनतेकडनं जास्तीत जास्त कर आकारणी केल्यामुळे जनतेची आर्थिक स्थिती पूर्णतः खालावली, दरिद्री बनली. सर्वसामान्य जनता दरिद्री बनली. या सगळ्या गोष्टींचा विपरीत परिणाम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. व्यापार मंदावलेला दिसून येतो. बेकारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ निर्माण झालेली दिसून येते. असंख्य भूकबळीमुळे असंख्य लोक मृत्युमुखी पडलेले दिसून येतात. तसंच इटली हा सर्वस्वी उद्ध्वस्त झालेला दिसून येतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टींमध्ये इटलीची नाचक्की झाली. इटलीची अर्थव्यवस्था पूर्णतः ढासळलेली दिसून येते. जी आधीच गरिबीत खितपत पडलेली जनता आहे, ही जनता अजूनच खाली गेली. त्यांची अर्थव्यवस्था पूर्णतः नष्ट झाली. अशा प्रकारे साम्यवादाच्या उदयानं काही प्रमाणात या ठिकाणी आशा जनतेच्या मनामध्ये पाहायला मिळते. पण ओव्हरऑल विचार करता इटलीतील जनतेचं मोठ्या प्रमाणात इटलीतील जनतेच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. अशा प्रकारे या ठिकाणी इटलीतील सर्वसामान्य जनता जी आहे, या जनतेची जी फसवणूक झालेली होती, या फसवणुकीमुळे जनतेतील सर्वसामान्य जनतेचा रोष इटलीतील प्रशासनाच्या विरुद्ध आपल्याला पाहायला मिळतो.
का तर प्रशासनाला या योग्य असं प्रशासन चालवण्यामध्ये अपयश मिळालेलं दिसून येतं ह्या गोष्टीसाठी इटलीतील प्रशासन व्यवस्था लोकशाही शासन प्रणाली त्या ठिकाणी लोकशाही शासन प्रणालीवरचा विश्वास उडालेला दिसून येतो आणि त्या ठिकाणी हुकुमशाही तत्व प्रणाली त्या ठिकाणी स्थापन झालेली दिसून येते. पहिल्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला इटलीमध्ये काही प्रमाणात साम्यवादाचा प्रवाह पाहायला मिळतो. काही प्रमाणात साम्यवाद त्या ठिकाणी निर्माण झालेला दिसून येतो. अशा प्रकारे साम्यवाद त्या ठिकाणी निर्माण झाला. कामगारांच्या अधिकाराखाली वेगवेगळे कारखाने औद्योगिक ठिकाणं गेलेली दिसून येतात. मात्र त्यांना योग्य असं हे प्रशासन चालवण्यामध्ये अपयश आलेलं दिसून येतं. अशा प्रकारे इटली या राष्ट्राचा पूर्णतः विध्वंस आपल्याला पहिल्या महायुद्धानंतर झालेला दिसून येतो. तसंच सहभाग ज्या गोष्टीसाठी घेतला, पहिल्या महायुद्धामध्ये इटलीने सहभाग ज्या गोष्टीसाठी घेतला, या अटी कोणत्याही पूर्ण झालेल्या नव्हत्या. या अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये इटलीमध्ये मुसोलिनीनं आपले विचार मांडले आणि त्या ठिकाणी हुकुमशाही तत्वप्रणाली स्थापन केली. हुकुमशाही तत्वप्रणालीची सुरुवात या ठिकाणी आपल्याला झाली असं सांगता येईल. या ठिकाणी मुसोलिनीच्या उदयाचे कारण आपल्याला या ठिकाणी वेगवेगळी पाहावी लागतील. जी वेगवेगळी परिस्थिती निर्माण झाली की कोणत्या कारणांमुळे इटलीमध्ये हुकुमशाही तत्वप्रणाली स्थापन झाली, सुरू झाली. त्यातील पहिलं कारण आहे लंडनच्या गुप्त करारातून मुसोलिनीचा झालेला उदय. पहिलं महायुद्ध सुरू झाल्यानंतर इटलीनं ही वर्षभर तटस्थ होती. पहिल्या महायुद्धापासून इटलीनं एक वर्षभर युद्धामध्ये सहभाग घेतलेला नव्हता. कारण ऑस्ट्रियानं त्याचे इटालियन जे प्रदेश आहेत या प्रदेशावर आपलं वर्चस्व निर्माण केलं आणि त्याचा फायदा दोस्त राष्ट्रांनी या ठिकाणी घेतलेला होता. का तर इटालियन प्रदेशावर ज्या ऑस्ट्रियन राष्ट्रानं वर्चस्व निर्माण केलेलं होतं, हे प्रदेश इटलीला पुन्हा मिळावेत अशा प्रकारची अपेक्षा इटलीची होती. आणि या ठिकाणी आपला स्वार्थ साधून घेण्यासाठी, इटलीला आपल्या गटामध्ये ओढून घेण्यासाठी दोस्त राष्ट्रांनी या गोष्टीचा फायदा उचलला आणि 26 एप्रिल 1915 रोजी लंडन या ठिकाणी एक गुप्त करार झाला. या करारानुसार इटलीला दोस्त राष्ट्रांकडून टिरोल, गॅर्जिया, इस्ट्रिया इत्यादी युरोपीय प्रदेश या ठिकाणी इटलीला देण्यात येतील अशा प्रकारचं आश्वासन या ठिकाणी देण्यात आलेलं दिसून येतं. अशा प्रकारे इटलीनं दोस्त राष्ट्रांच्या बाजूने उडी घेतली. का तर इटलीला बहुतांशी प्रदेश मिळून इटलीच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याची भर पडणार होती. या अपेक्षे खातीर इटलीने युद्धामध्ये उडी घेतलेली दिसून येते. अशा प्रकारे पहिल्या महायुद्धामध्ये इटलीमधील शेती आणि उद्योगधंदे पूर्णतः उद्ध्वस्त झालेले होते. तसंच ऑस्ट्रियाने इटलीच्या प्रत्येक आघाडीवर पराभव केलेला होता. परिणामी ऑस्ट्रियामुळं इटलीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं. वेगवेगळ्या आघाड्यांवर नुकसान झाल्यामुळं सैन्य व्यवस्थेचा त्याच्यावर विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. अशा प्रकारे इटलीमध्ये मोठ्या प्रमाणात वैफल्याची भावना निर्माण झाली. इटलीची आर्थिक स्थिती पूर्णतः नष्ट झाली. अर्थव्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. औद्योगिकरण देखील पूर्णतः नष्ट झालेलं दिसून येतं. अशा प्रकारे पहिल्या महायुद्धानंतर इटलीचे प्रदेश पुन्हा मिळवून देण्यात येतील अशा प्रकारचं आश्वासन या विजित राष्ट्रांनी म्हणजेच इंग्लंड, फ्रान्स, रशिया सारख्या राष्ट्रांनी या ठिकाणी आश्वासन दिलेलं होतं. मात्र हे आश्वासन अमेरिका सारख्या राष्ट्राला मान्य नव्हतं. परिणामी या विजित राष्ट्रांनी इटलीची अपेक्षा भंग या ठिकाणी केलेला दिसून येतो. जो पॅरिस शांतता परिषद या ठिकाणी जी पॅरिस शांतता परिषद भरली, या पॅरिस शांतता परिषदेमध्ये या कराराविषयी विचार विनिमय होणार होता. मात्र दोस्त राष्ट्रांचे प्रतिनिधी जे होते, या प्रतिनिधींसमोर इटलीचे जे प्रतिनिधी आहेत ऑर्लंडी यांनी आपली उपस्थिती दर्शवली आणि आपल्या राष्ट्राच्या अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त केल्या. मात्र
इटलीची अपेक्षाभंग झाला आणि इटलीला फक्त ट्रेटिनो, इस्ट्रिया आणि इस्ट्रिया याशी काही थोडासा भाग फक्त इटलीला देण्यात आला. अशा प्रकारे इटली या राष्ट्राची या ठिकाणी फसवणूक झाली. इटलीला दिलेला शब्द या ठिकाणी पाळला गेलेला नाही. अशा प्रकारे पहिल्या महायुद्धात प्रचंड नुकसान झालेलं इटलीचा अपेक्षाभंग झाला आणि परिणामी इटलीतील जनतेच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला दिसून येतो. परिणामी आपल्या हक्काच्या आपल्या ताकदीच्या जोरावर आपण आपले प्रदेश पुन्हा मिळवायला हवेत, आपल्या हक्काचे प्रदेश आपल्या ताब्यात हवेत, अशा प्रकारचा विचार या ठिकाणी मुसोलिनीनं मांडला आणि मुसोलिनीच्या विचार सर्वसामान्य जनतेने स्वीकारला आणि त्या ठिकाणी हुकुमशाही तत्वप्रणाली हळूहळू रुजायला सुरुवात झालेली दिसून येते. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे युद्धात झालेली प्रचंड हानी. पहिल्या महायुद्धामध्ये इटलीने सहभाग घेतला आणि इटालियन जनता प्राणपणाने या ठिकाणी लढलेली दिसून येते. वेगवेगळ्या प्रदेशांवर वेगवेगळ्या आघाड्यांवर आपले योगदान या ठिकाणी इटलीनं दिलेलं दिसून येतं. अशा प्रकारे इटली हे आधीच गरीब राष्ट्र होतं. या राष्ट्राजवळ पुरेशी युद्ध सामग्री देखील नव्हती. शस्त्रास्त्र, दारुगोळा या गोष्टींसाठी इटलीसारखं राष्ट्र इतर राष्ट्रांवर अवलंबून होतं. इतर राष्ट्रांवर ते डिपेंड असलेलं दिसून येतं. अशा प्रकारे अशी प्रतिकूल परिस्थिती जरी असेल तरी दोस्त राष्ट्रांच्या बाजूने इटलीनं युद्धामध्ये सहभाग घेतला आणि वेगवेगळ्या आघाड्यांवर आपलं कर्तृत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न या ठिकाणी इटलीनं केलेला दिसून येतो. अशा प्रकारे इटालियन प्रदेश पुन्हा मिळतील ही आशा मनाशी बाळगून इटलीने या युद्धामध्ये वेगवेगळ्या आघाड्यांवर आपलं योगदान दिलेलं दिसून येतं. मात्र इटलीतील सर्वत्र या युद्धामुळे मोठ्या प्रमाणात बेकारी निर्माण झाली, दारिद्र्यामध्ये वाढ झालेली दिसून येते, रोगराई निर्माण झालेली दिसून येते, कारखाने पूर्णतः उद्ध्वस्त झालेले दिसून येतात, शेती व्यवस्था पूर्णतः नष्ट झालेली दिसून येते. अशा प्रकारे पहिल्या महायुद्धाचा प्रतिकूल परिणाम इटली या पूर्ण राष्ट्रावर आपल्याला झालेला दिसून येतो. हळूहळू जे इटली राष्ट्र विकासाकडे विकास करत होतं, मात्र या पहिल्या महायुद्धाच्या सहभागामुळे इटली या राष्ट्रातील अर्थव्यवस्था पूर्णतः ठप्प झाली, व्यापारावर त्याचा प्रतिकूल परिणाम झालेला दिसून येतो. अशा वेगवेगळ्या क्षेत्रांवर या युद्धाचा प्रतिकूल परिणाम आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. शेती व्यवस्था उद्ध्वस्त झाल्यामुळे येणारं जे उत्पन्न आहे या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला घट पाहायला मिळते. तसंच अन्नधान्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली. ज्या मानवाच्या प्राथमिक गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारासारख्या या प्राथमिक गरजा देखील पूर्ण होणं अशक्य झालेलं दिसून येतं. भूकबळीची संख्या देखील मोठ्या प्रमाणात इटलीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारे इटालियन चलनाची किंमत देखील या ठिकाणी घसरलेली दिसते. सरकारच्या अंदाजपत्रकामध्ये दरवर्षी आर्थिक वाढ हळूहळू होत होती. अशा प्रकारे प्रशासनातील प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार निर्माण झालेला होता. असंतोष देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यातूनच हिंसाचार आणि रक्तपात व्हायला सुरुवात झाली. शांतता आणि सुव्यवस्था असणारं राष्ट्र त्याचा विकास करू शकतं, मात्र या ठिकाणी अशी परिस्थिती नव्हती. या ठिकाणी परिस्थितीमध्ये बदल झाला आणि अशी प्रतिकूल परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. इटली या राष्ट्रामध्ये आपल्याला अशा प्रकारची परिस्थिती पाहायला मिळते. अशा प्रकारे इटली राष्ट्रानं इतर राष्ट्रांकडून कर्ज काढून योग्य असं प्रशासन निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ही परिस्थिती हाताळण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला दिसून येतो, पण त्यामध्ये देखील प्रशासनाला अपयश आलं आणि ही सर्व परिस्थिती हुकुमशाहीच्या उदयासाठी कारणीभूत झाली. अशा प्रतिकूल परिस्थितीमुळे त्या ठिकाणी हुकुमशाह तत्वप्रणाली उदयास येण्यास अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली दिसून येते, कारणीभूत झालेली दिसून येते. त्यानंतर आहे लोकशाही सरकारचं अपयश. इटलीतील घटनेप्रमाणे लोकशाही अस्तित्वात जरी असली तरी देखील त्या ठिकाणी राजपद आपल्याला कायमस्वरूपी पाहायला मिळतं. लोकशाही तत्वप्रणालीचा स्वीकार करणाऱ्या इटलीमध्ये राजपद आपल्याला पाहायला मिळतं. शेवटपर्यंत राजपद त्या ठिकाणी अस्तित्वात असलेलं दिसून येतं. अशा प्रकारे या इटलीतील सेवाय घराण्यातील
व्हिक्टर इमॅन्युअल तिसरा हा सम्राट त्या ठिकाणचा सम्राट होता. या पहिलं महायुद्धानंतर इटलीनं काय केलं, प्रजासत्ताकवादी, उदारमतवादी, समाजवादी अशा पक्षांचे महत्त्व या ठिकाणी वाढायला सुरुवात झाली. अशा प्रकारे 1919च्या निवडणुकीमध्ये उदारमतवादी पक्षाला बहुमत मिळालं आणि त्या ठिकाणी जिओलिट्टी नावाचा व्यक्ती प्रधानमंत्री या पदावर तो विराजमान झाला. पुढे अल्पावधीतच या व्यक्तीचं प्रशासन कोसळलं आणि नवीन मंत्रिमंडळ त्या ठिकाणी निर्माण झालं. अशा प्रकारे 1919 ते 1922 या कालखंडामध्ये 6 मंत्रिमंडळे निर्माण झाली आणि 6 मंत्रिमंडळे कोसळली. आणि अशा प्रकारे सक्षम असं मंत्रिमंडळ आपल्याला या ठिकाणी इटलीमध्ये पाहायला मिळत नाही. अकार्यक्षम असं मंत्रिमंडळ पाहायला मिळतं. परिणामी प्रशासनाची परिस्थिती खूपच खालावलेली दिसते. खालवलेली या ठिकाणी आपण सांगू शकतो. त्यानंतर आहे समाजवादी पक्षाला मिळालेलं अपयश. पहिलं महायुद्ध सुरू असतानाच साम्यवादी विचार प्रणालीचा प्रवेश या ठिकाणी इटलीमध्ये झालेला दिसून येतो. या परिस्थितीवर या सिच्युएशनमध्ये कामगार जे आहेत त्या कामगारांना काम उपलब्ध झालेलं नव्हतं. तसंच बेकारमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते. बेकार झालेले सैनिक आपल्याला, तसंच बुद्धिजीवी वर्ग आणि विद्यार्थ्यांच्यामध्ये एक असंतोषाची लाट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अशा प्रकारे साम्यवादाने आपलं तत्वज्ञान खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचवलं आणि साम्यवाद विचार प्रणाली रुजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी इटलीमध्ये झालेली दिसून येते. अशा प्रकारे साम्यवादी विचार प्रणालीनं स्वतःचं पाय स्थिर करून त्या ठिकाणी आपलं प्रशासन निर्माण करावं. साम्यवादी विचार प्रणालीतून त्या ठिकाणी योग्य असं प्रशासन निर्माण व्हावं अशा प्रकारचा प्रयत्न साम्यवादी नेत्यांनी केलेले दिसून येतात. मात्र त्यांना देखील या ठिकाणी अपयश मिळालं. साम्यवादी विचार प्रणालीला यश मिळालेलं नव्हतं. त्यांना ही परिस्थिती योग्य प्रकारे हाताळता आलेली नव्हती. त्यांना यामध्ये अपयश मिळालेलं दिसून येतं. त्यानंतर आहे श्रीमंत वर्ग भयभीत झाला. इटलीमध्ये साम्यवादी विचार प्रणाली ज्यावेळी पाय रोवत होती त्यावेळी इटलीतील जी मध्यमवर्गीय जो गट होता, हा मध्यमवर्गीय गटामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं. का तर ज्यावेळी साम्यवादी विचार प्रणालीमध्ये सर्वांच्या संपत्तीवर किंवा संबंधित राष्ट्रामध्ये जी संपत्ती आहे या संपत्तीवर समान अधिकार असतो. परिणामी वैयक्तिक संपत्ती असणाऱ्या गोष्टीवर सर्वांचा अधिकार होतो किंवा प्रशासन गोष्टीवर आपला ताबा टाकते. म्हणून श्रीमंत वर्ग भयभीत झाला. श्रीमंत वर्गामध्ये एक भीतीची लाट या ठिकाणी निर्माण झालेली दिसून येते. जमीनदार असेल, भांडवलदार असतील किंवा इतर जो श्रीमंत वर्ग आहे याच्यामध्ये एक भीतीची लाट आपल्याला पाहायला मिळते. एक भीतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं दिसून येतं. कारण इटलीतील साम्यवादी क्रांती यशस्वी झाली तर या भांडवलदार असतील, जमीनदार असतील यांची संपत्ती हिसकावून घेतली जाणार होती. अशा परिस्थितीमध्ये एक भीतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं दिसून येतं. परिणामी साम्यवादी विचार प्रणालीला विरोध या गटाने, श्रीमंत वर्गाने देखील या ठिकाणी केलेला दिसून येतो. या गटाने विरोध केला. विरोध केला आणि इटलीमध्ये साम्यवादी विचार प्रणालीला विरोध करून त्या ठिकाणी भांडवलशाही विचार प्रणालीचा स्वीकार या श्रीमंत वर्गानं या गोष्टीला सहकार्य केलेलं दिसून येतं. अशा प्रकारे मध्यम वर्गाला साम्यवाद नको होता. त्यामुळे मध्यम वर्ग देखील मुसोलिनीच्या बाजूने उभा राहिला. मुसोलिनीला त्यांनी सहकार्य केलं. मुसोलिनीच्या तत्वांचा त्यांनी स्वीकार केलेला दिसून येतो. अशा प्रकारे मुसोलिनीच्या हुकुमशाही तत्व प्रणालीचा स्वीकार या श्रीमंत वर्गाने केला आणि तो हा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न देखील या वर्गाने या ठिकाणी काही प्रमाणात प्रयत्न केलेला दिसून येतो. त्यानंतर आहे पवित्र रोमन साम्राज्याची आठवण. एक काळ असा होता, इटली या राष्ट्राचा एक काळ असा होता की जगात रोमन साम्राज्याला खूप महत्त्वाचं स्थान होतं. हे पवित्र रोमन साम्राज्य
रोमन साम्राज्य या नावानं हे प्राचीन कालखंडातील साम्राज्य आपल्याला सांगता येईल. अशा प्रकारे या काळाच्या ओघात हे साम्राज्य नष्ट झालं, पण सर्वत्र नष्ट झालं आणि सर्वत्र भीतीचं वातावरण, असंतोषाचं वातावरण, संघर्षाचं वातावरण आणि अराजकतेचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. या पार्श्वभूमीवर पुढे विचारवंतांनी नेत्यांनी प्रखर राष्ट्रवादाचा पुरस्कार केला आणि त्यातून इटलीमध्ये हळूहळू राष्ट्रीयत्वाची किंवा राष्ट्रवादाची भावना इटलीतील सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झालेली दिसून येते. अशा प्रकारे व्यक्तीसाठी राष्ट्र नसून राष्ट्रासाठी व्यक्ती आहे अशा प्रकारचं तत्वज्ञान समोर आलं आणि त्यामुळे इटलीतील जनता देशप्रेमानं भारावून गेली. अशा प्रकारे इटली राष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये राष्ट्रवादाची भावना आपल्याला पाहायला मिळते. राष्ट्रवादाची रुजवणूक या ठिकाणी आपल्याला झालेली दिसून येते. का तर प्राचीन असं श्रेष्ठ असं साम्राज्य निर्माण झालेलं होतं, त्याची आठवण या विचारवंतांनी लेखकांनी करून दिलेली होती. सर्वसामान्य जनतेमध्ये अशा प्रकारे श्रेष्ठ साम्राज्याची आठवण करून देऊन एक राष्ट्रवादाची भावना या ठिकाणी निर्माण झालेली दिसून येते. परिणामी या गोष्टीतून देखील हुकुमशाही तत्व प्रणालीला चालना मिळालेली दिसून येते. त्यानंतर आहे फॅसिस्ट पक्षाची वाढती शक्ती. मुसोलिनीनं फॅसिस्ट पक्षाची स्थापना केली आणि जनतेला जे हवं आहे ते देण्याची तयारी दर्शवली. जनतेच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केलेला दिसून येतो. देशाला बलवान बनवणं, सक्षम बनवणं, देशातील दारिद्र्य दूर करणं, तसंच देशाची समृद्धीकडे वाटचाल करणं, अशा वेगवेगळ्या उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी हुकुमशहानं प्रयत्न करायला सुरुवात केलेली दिसून येते. अशा प्रकारे मुसोलिनीनं योग्य संधी येताच प्रशासनाची सगळे सूत्रे आपल्या हातात घेतली आणि योग्य असं प्रशासन या ठिकाणी निर्माण केलं. योग्य असं प्रशासन या ठिकाणी चालवलेलं दिसून येतं. अशा प्रकारे हळूहळू फॅसिस्ट पक्षाची शक्ती वाढत गेली आणि योग्य असं प्रशासन निर्माण झालेलं दिसून येतं. अशा प्रकारे या वेगवेगळ्या कारणांमुळे इटली या राष्ट्रामध्ये हुकुमशाही तत्व प्रणाली रुजली. हुकुमशाही तत्व प्रणाली त्या ठिकाणी स्थापन झालेली दिसून येते. या ठिकाणी इटली या राष्ट्रामध्ये जो मुसोलिनीच्या उदयाची जी वेगवेगळी कारणं आहेत, ही कारणं या ठिकाणी आपण बघितली. वेगवेगळ्या कारणांचा आपण या ठिकाणी आढावा घेतलेला आहे. पुढच्या लेक्चरला आपल्याला फॅसिस्ट तत्वज्ञानाविषयीची माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे.